परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। खरं तर काही राजकीय पक्षांकडून युती आणि आघाड्या झालेल्या आहेत, तर काहींचा युतीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे। परभणी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती खरं तर झालेली आहे। 65 जागापैकी महायुती परभणी महानगरपालिकेत 49 जागा लढवणार आहे। त्यात भारतीय जनता पक्ष 27 तर शिवसेना शिंदेगड 22 जागा लढवणार खरं तर आहे। दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात यांचा युतीचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही। खरं तर युती होणार आहे, मात्र कोण किती जागा लढवणार हे स्पष्ट नाही। त्यामुळे अद्यापही 2 वाजेपर्यंत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या युतीबाबतचा प्रश्न स्पष्ट होणार आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी खरं तर या निवडणुकीत एकत्रित झालेले आपण या ठिकाणी पाहतोय। अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार आहे। 8 नगरपालिकेच्या जागा महानगरपालिकेत अजितदादांनी शरद पवार गटाला देऊ केलेले आहे, तर 57 ठिकाणी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत लढणार आहे। MIM आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे। तर या ठिकाणी यशवंत सेना जी आहे, आमदार रत्नाकर गुट्टे यांची यशवंत सेना देखील स्वतंत्रपणे निवडणूक खरं तर लढणार आहे। एकूणच परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी आज अंतिम दिवस आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दा या ठिकाणी उसळल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। युत्या आणि आघाड्या काही प्रमाणावर झालेल्या आहे, तर काहींच्या युत्या अद्यापही स्पष्ट झालेल्या नाही। दुपारपर्यंत खरं तर युत्या स्पष्ट होणार आहे, मात्र तुर्तास उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी इच्छुकांनी प्रचंड गर्दा केलेला आहे। दुपारनंतर निवडणुकीची स्थिती स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।